तयारी आहे? उद्या सकाळी 8 वाजता या ठिकाणी ईदची नमाज म्हणून या ठिकाणी धरलेले आहे. ईदगाह कमिटीतर्फे सर्व सांगली शहराच्या हिंदू मुस्लिम बांधवांना कमिटीतर्फे हार्दिक ईद मुबारक. स्वच्छतेच्या बाबतीत खरं तर महापालिकेचे टीम पूर्ण लावून गेले 4-5 दिवस झाले आम्ही इथं स्वच्छता करून घेतली आहे. तसेच आमचे अध्यक्ष मुन्नाभाई कुरणे, जॉईंट सेक्रेटरी आमचे कयूमभाई पटवेगार, इम्रानभाई शेख, मुन्नाभाई शेख ही सर्व लोक इथं काम सोडून आपलं इथं या ईदगाहची स्वच्छता करून घेण्यासाठी अग्रेसर राहिले आहेत. यांचा पण मी धन्यवाद म्हणून त्यांना पण मी अभिनंदन करतो, धन्यवाद मानतो. आणि एक चांगल्या पद्धतीचं ईदगाह कमिटीचे आमची ट्रस्ट आहे. या ट्रस्टला आजपर्यंत कुठलाही गालबोट नाही. नमस्कार, मी अतुल वसंत आठवले, वरिष्ठ स्वच्छता अधिकारी, सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका. माननीय आयुक्त संजिता मोहपात्रा मॅडम यांच्या आदेशाने, तसेच अतिरिक्त आयुक्त व उपायुक्त तसेच मुख्य स्वच्छता अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेनुसार बकरी ईद निमित्त सांगली येथील ईदगाह मैदान व परिसर येथे आज सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत 8 दिवस झाले स्वच्छता सुरू आहे. यामध्ये प्रामुख्याने डोझर, JCB व स्वच्छता कर्मचारी यांच्या माध्यमातून सदर ठिकाणची स्वच्छता करणे सुरू आहे. व मुस्लिम बांधवांना कोणत्याही प्रकारे येथे कसल्याही असुविधा होऊ नये याकरिता महानगरपालिका प्रशासन पूर्ण क्षमतेने काम करत आहे. व उद्याही बकरी ईद निमित्त पूर्ण परिसर व प्रिमायसेस सगळा स्वच्छ करून देऊन उत्तम प्रकारे ईद पार पाडण्याचे महानगरपालिकेकडून प्रयत्न करण्यात येत आहे. धन्यवाद.